नमस्कार मंडळी, मी कल्याण पाटील तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल KP माइंड या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, बरेच दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाली नव्हती कारण वेळ मॅनेज होत नव्हता, परंतु आता फालतूची बडबड न करता आपण सरळ मुद्द्यावर येऊया। मित्रांनो, आज आपण आलोय ते म्हणजे अलिबाग तालुक्यातील थळ या गावी। या गावातील एक अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला बैलगाडी क्षेत्रामधील खूप म्हणजे अतिशय जास्त वर्षांचा अनुभव आहे। याच व्यक्तीचा अनुभव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ही व्हिडिओ करण्यामागचं कारण म्हणजे प्रमुख दोन कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे जी बैलगाडी क्षेत्रात नवनवीन मुले म्हणजेच ज्यांना बैलगाडी शर्यतीचा आत्ता छंद लागला आहे अशी जी व्यक्ती असते त्यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभव मिळतो। म्हणजे ज्या आपण व्हिडिओ बनवतो, ज्या अनुभवी व्यक्तींची आपण चर्चा करतो ती चर्चा घेऊन ती बैलगाडी क्षेत्राकडे वळू शकतात। म्हणजे जसं की एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील अनुभव हा एखाद्या पुस्तकात लिहिला असतो, परंतु तोच अनुभव एखाद्या व्यक्तीने वाचला तर त्याला तो 40-50 वर्षाचा अनुभव त्या एका पुस्तकातून मिळतो। त्याच प्रकारे आपण ही व्हिडिओ बनवतोय। खूप अनुभवी व्यक्तींचा आपण अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच नवीन येणाऱ्या पिढीला जो बैलगाडी क्षेत्रात नवीन उतरण्याचा प्रयत्न करतात त्यांना ह्या अनुभवाचा खरोखर लाभ नक्कीच होईल। मित्रांनो, दुसरं कारण म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यात होणारी जी बैलगाडी शर्यत आहे ती आपल्या फक्त अलिबाग रोहा तालुक्यापुरती मर्यादित न राहता अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचणं हीच आपली एक छोटीशी वाटचाल आहे। आपल्या अलिबाग तालुक्यातील जे बैलगाडीवान आहेत, जुने जाणकार अनुभव ज्यांच्याकडे आहे, बैलगाडी क्षेत्रातील अनेक फायनल असे मारलेत असे इक्बाल बाबा यांचासुद्धा आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। या आपलीकडल्या अनेक व्यक्तींची अशी मुलाखत घेऊन आज आपल्या अलिबाग तालुक्यावरती मर्यादित न ठेवता आज महाराष्ट्रात याची चर्चा झाली पाहिजे हाच आपला मुख्य उद्देश आहे। तर आपण चर्चा करूया आपले फायनल सम्राट इक्बाल बाबा यांच्याशीच। तर चला पुढची चर्चा आपण थेट त्यांच्याशीच करूया। नमस्कार मंडळी, आपण ज्या व्यक्तीबद्दल चर्चा करत होतो ती व्यक्ती आज आपल्या समोर आहे। अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध नाव ते आज अलिबाग तालुक्यापुरतं मर्यादित नसून 4 तालुक्यात सुद्धा नामांकित अशी व्यक्तिमत्व म्हणजे इक्बाल बाबा हे नाव आज प्रसिद्ध आहे। हीच व्यक्ती आज आपल्या समोर आहे। सर्वप्रथम आपण यांचा आपण आभार मानूया की तुम्ही तुमचा किमती वेळ, तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिलात, त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद मानतो तुमचं। सर्वप्रथम आपण चर्चा करूया बैलगाडी शर्यतीबद्दल। सर्वप्रथम बाबा तुम्ही तुमचं आम्हाला नाव सांगा। इक्बाल आदम अनवारे उर्फ इक्बाल बाबा। अच्छा, अख्ख्या अलिबाग तालुक्यात नव्हे तर 4 तालुक्यात सुद्धा बाबांना इक्बाल बाबा ह्याच नावाने ओळखलं जातं। तर आपण आज जाणून घेऊ त्यांची बैलगाडी क्षेत्रातील अनुभव, हा अनुभव कसा झाला, म्हणजे कशी सुरुवात झाली, याबद्दल सर्व माहिती आपण आज बाबांकडून घेऊ। तर बाबा, पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्ही या क्षेत्रात कसे उतरलात, म्हणजे या बैलगाडी शर्यतीची सुरुवात कशी झाली तुमची? बैलगाडी शर्यतीची सुरुवात अशी झाली की लहानपासून मला बैलघोड्यांची आवड होती। अच्छा। पण त्याच्यानंतर मध्यंतरी मी मुंबईला गेलो। थोडे दिवस तिथे कामधंदा केला आणि नंतर मला आवड लागली म्हणून मी इथे परत गावी आलो। अच्छा। गावी आलो तर मच्छी वायाला एक गाडी जोडी केली, मी बैल जोडी केली। एक बैल 105 रुपयाला घेतला, एक 95 रुपयाला घेतला। 105 रुपयाला बैल मिळायचे? हा, आणि एक 95 रुपयाला। अच्छा। ते पण परच्या ठाकूर चिराडचे त्यांच्याकडून। अच्छा। त्यांच्याकडून घेतलं आणि ती मच्छीला चालू केली। तेव्हा मच्छीची ट्रिप 4 आणे 8 आणे अशी होती, रेंज वरती। लांब गेलं की 8 आणे, जवळ गेलं की 4 आणे, तसं करून त्यावेळेस मी 100-125 रुपये कमवत होतो। तर मला आवड आली। त्यानंतर मारुती आणि पंडितला बोललो, एक आपल्याला हाकलाची जोडी बघा। तर ते 60,000 रुपयाची मला एक हाकलाची जोडी करून दिली। तिथे फक्त मी किमला तिच्यावरती 1 नंबर पहिल्या गटात मारला। आणि त्याच्यानंतर ती जोडी चालली नाही। मग पुढे माझी हाऊस वाढत गेली, तसं तसं मी बैल घेत गेलो। म्हणजे 105 रुपयापर्यंत बैल घेता 2.5 लाखापर्यंत आलो। अरे वा वा। तर अशी बाबांची बैलगाडी क्षेत्रात सुरुवात झाली। बाबांनी सांगितलंच, त्याच बैलांना खाणं घालून, त्याच बैलांवर कमाई करून, तेच पैसे बैलांवर खर्च करून, त्यांची मेहनत करून ते बैलगाडी शर्यतीमध्ये हाकलायचे। परंतु आज बघाल तर इक्बाल बाबा हे नाव आज फायनल सम्राट म्हणून सुद्धा ओळखले जातं। तर इक्बाल बाबा हे नाव आज फायनल सम्राट म्हणून सुद्धा ओळखले जातं। परंतु त्या बैलांचा खुराक काय असायचा तो आपण
पहिल्यांदा बाबांकडून जाणून घेऊ. बाबा, जुन्या काळात खुराक काय असायची? जुन्या काळात आम्ही भरडा, दूध आणि अंडी, भरडा, दूध आणि अंडी आणि गुळ, गुळ, हे तीन चार वस्तू कायम असायचं त्यांना. अच्छा, बाकी पाचवा मेडिसिन वगैरे आम्ही काही बैलांना घातलेलं नाही. बरोबर आता कमीत कमी 18 तऱ्हेचं खाणं आहे. बरोबर एवढं बदल झालं आहे. आणि 18 तऱ्हेचं खाणं असून ती जी बैलाला तळक आणि तंदुरुस्ती होती ती आजच्या बैलाला नाही. बरोबर कारण आजचे बैल मेडिसिनमुळे संपलेले आहेत. आणि आमच्या काळात आम्ही मेडिसिन करत नव्हतो. आमच्या काळात आम्ही बैलांना 2च इंजेक्शनं द्यायचो. एक पाऊस आला की आणि पाऊस गेला की धनुर्वाद. बरोबर अशा पद्धतीने मेडिसिन आता आम्ही बघतोय बंदरावरती बेड्यात की बैल काल चांगला दिसत होता आणि आज त्याचे डोळे लाल झाले. खाण्याने डोळे लाल होत नाही, मेडिसिनने होतात. तर आताचा काल मेडिसिनचा आलेला आहे. त्याच्यामुळं खरा पळणारा गाडीवाला मागे पडलेला आहे. तर तो जो पौष्टिक बैलाला जो गरजेचा आहे, जो आपल्या नंदीराजाला जो गरजेचा आहे तो खुराक दिला तर नंदीराजाचं आयुष्य सुद्धा वाढतं आणि त्याचे पळण्याचा स्ट्रेंथ सुद्धा वाढते मित्रांनो. परंतु ह्या फास्ट युगात जे युग गतीने चाललंय त्या युगात लोक मेडिसिनचा वापर करून बैलांना हाकलतात. तर हे बाबा कितपत चांगलं आहे, कितपत योग्य आहे? नाही, हे मेडिसिन जे घालतात त्यांच्या बैलांना पहिल्या प्रथम तर आयुष्य कमी असतं. बरोबर आणि जरी जगले तरी ते नाकाम. बरोबर त्यांच्या किडनीवरती जोर येतात, मग अचानक बंदरात फुगतात. मग खाण्यात चूक झाली, हे झाली, ते झाली, काही नाही. मेडिसिनमुळे बैल लाचार होतो आणि तो 5 वर्ष चालणारा 2 वर्षांनीच संपतो. पण हे चुकीचं आहे, कारण मुक्या जनावरांचं आयुष्य कमी चुकीचं आहे. करणं आपल्या हातात नाही. कारण चुकीचं आहे. हे छंद म्हणून तुम्ही हौस म्हणून हौस करा. त्यांना पण हौशीत ठेवा, तुम्ही पण हौशीत राहा, मालकवान पण हौशीत राहील, गाडीवान पण हौशीत राहील, बैल पण हौशीत राहतील. बरोबर. पण विदाऊट मेडिसिनने हौशीत राहतील. बरोबर कारण ते मला पटत नाही. आणि दुसरी गोष्ट, नंबरासाठी भानगड करणं मला पटत नाही. बरोबर फक्त जिद्द अशी कर की पुढच्या बंदरात मी तुला टाकेन, बरोबर बरोबर ही जिद्द ठेव. भानगड करू नको. तुझ्यासोबत पैसा आहे, पैसा असल्यामुळे 100 पोरं असतात. 100 पोरं धावून गेली की इक्बाल बाबा घाबरला, मग पाऊल तुझा तर तुझा घे पुढं. तसं करणं ते चूक आहे. त्याला खेळाडू वृत्ती म्हणत नाही, त्याला भाईगिरी म्हणतात. बरोबर बरोबर आणि भाई या जगात कोणी नाही. प्रत्येकाने आपल्याला भाई समजावं. आज मी सम्राट बोलतो आणि उद्या तुमची गाडी टाकल्यावर मी मग कोण होणार? सम्राटाच्या वरतीच होणार ना. मग सम्राट म्हणू नका. हौस व्यक्त करा स्वतःच्या घरापुरती, स्वतःच्या मित्रापुरती हौशी व्यक्त करा. पण बंदरात नंबरासाठी भानगड करू नका. बरोबर आणि खरोखर गाडीवान आहात आणि नंदीची दया तुम्हाला येत असेल तर मेडिसिन वापरू नका. बरोबर बरोबर एकदम योग्य तुम्ही मुद्दा मांडलात. आणि पण बैल नसला तर झोप येत नाही. माझा परवाच्या दिवशी घोडा मेला, मी काल झोपलो नाही. माझ्या नातवाला बोलवलं, मी पैसे घेतले आणि वाड्याहून घोडा आणला. अरे बापरे, आज हो का? तो आज 3 वाजता आला. हो का? तर मला माझी मुलं बाळं पण समोर दिसली पाहिजे आणि माझी जनावरं पण मला दिसली पाहिजे. बरोबर, ह्या दृष्टिकोनातून मी जगतोय. हाऊस हाऊस म्हणतात ती, हाऊस ह्याला म्हणतात. म्हणतात हाऊस. आणि बक्षिसाला मी विचारत नाही, कारण मी बक्षीस घेतलेला आहे. 10 रुपयाचा तांब्या पण 7-8 प्लास्टिकचा घेतलाय तेव्हाचा. अच्छा 10 रुपयाचा तांबा. हा. आणि अलिबागला तर बक्षीसच नसा, नाम मात्र 1 रुपयात प्रवेश फी होती. हा आता 1 रुपया. आता प्रवेश फी वाढली, बक्षीस वाढलंय. बरोबर पण त्या बक्षीससाठी आम्ही काही करतो. बरोबर परत दुसरी गोष्ट का, आमच्या गाडीवाल्यांच्यात एक वाईट अशी आहे की नंबरासाठी जास्त पळणारी गाडी खालच्या गटात टाकतात. अच्छा कारण मला नंबर मिळावा आणि बक्षीस मिळावं. बरोबर. पण ते चुकीचं आहे. चुकीचं. तू पेलवान आहेस तर तुझ्या योग्य पेलवान शोध, तुझ्या वजनाचा वजनाचा शोध, त्याला पेलवान म्हणतात. बरोबर. आणि खेळाडू वृत्ती म्हणतात. आता ती वृत्ती राहिलेली नाही. बरचसा पोरांच्यात बदल झालाय. दादागिरी, भाईगिरी, हेम तेम, त्याच्यामुळं गरीब गाडीवाला आणि खरोखर हौशी गाडीवाला मागे आहे. बरोबर बरोबर. एवढ्या वर्ष बैलगाडी क्षेत्रात, तर तुम्ही आता म्हणजे अगोदर कधी बैलगाडी शर्यतीला बैलगाडीवर बसला होता का? हो, 1-2दा बैलगाडीवर बसलो, फक्त 1-2दा. त्याच्यापूर्वी मी घोडागाडीत एक्सपर्ट होतो. घोडागाडी दुक्का घोडागाडीत मी एक्सपर्ट होतो. अच्छा. मी 7-8 बंदरात त्या झेंड्याला चिठ्ठी लावायचो. एवढं करीबींनी टन मारत होतो. आणि तेच माझं रक्त, तोच माझा बीज. आता माझा मुलगा तसा टन मारतोय. बरोबर. नवगाव बंदर बघा. बरोबर बरोबर माहिती आहे मला, ती व्हिडिओ पाहिले हा, मी. कारण रक्ताचं नातंच असते ते. बरोबर बरोबर. आणि माझ्या मुलाला कोणी शिकवलं नाही. हा ड्रायव्हर यायचे. माझं पहिलं ड्रायव्हर होतं सुरेश खारकर, वेड्या, हा आप्पा, हा हे असे ड्रायव्हर होते. त्यांची ड्रायव्हिंग बघून हा शाळेत जायचा, 7वीत होता.
7वी पासून बैलगाडी हा 7वी पासून बैलगाडीवर. अरे तर वा. ती हिस्ट्री अशी आहे हा. की माझी नवगाव बंदरात गाडी पॉवरफुल होती टायमिंगला, आणि शर्यतीच्या दिवशी ढूक झाली, आली नाही नंबरात. तर मी त्या टायमाला बाबू सिंगच्या बैलाचे 80,000 रुपये गेले होते त्या टायमाला. बाबू सिंग. बाबू सिंग हा. आता आहेत अच्छा. त्यांचे 80,000 रुपये मी केले होते. तर त्यांनी दिलं नाही, 1 लाख रुपये घेऊन बसला, आणि त्या टायमाला 1 लाखाला मोड फुल होता. म्हणजे त्या टायमाला मी 1 लाखची जमीन घेतली असती तर ती आज माझी 5 एकर असती. बरोबर. 2,000-3,000 रुपये गुंठा होता. बरोबर. तर तो मी ती पैज माझी गेली, संपली, म्हणजे आला नाही नंबराला. तर मी आणि माझ्याकडे एक मुलगा होता गणेश कांबळे म्हणून, आम्ही दोघे रात्री 9 वाजता बाबूसिंगकडे गेलो. तुझं बैल द्यायचं 80,000 रुपये केले नाही. तर मग घरी आलो, 11 वाजले. तर मी माझ्या मिसेसला बोललो आम्हाला दोघांना जेवण वाढ, कारण माझे मित्र कंपनी आम्ही सर्व एकत्र जेवतो, एकत्र राहतो. जेवढ्यांना बैलाची आवड आहे तेवढी इकडेच आहे. समजायचं का आम्हाला जातीय भेदभाव कधी शिवलेला नाही आणि शिवणार नाही. बरोबर. माणूस, स्त्री आणि पुरुष दोनच जाती मानतो, मी तिसरी जात मानत नाही. या हेतूचं मी माणूस आहे, आणि तिसरी जात मानत असेल त्याच्या घरी मी पाणी पण पित नाही. बरोबर. खरी गोष्ट आहे. फुल दे त्याच्या हातात ते गाडी जोडी जा, तीच गाडी, तीच जोडी, तीच बिडी, तीच गाडी, तोच पालवा, सगळं तोच. 3 दिवसात तो विनर नंबर त्यांनी मारला. अरे बापरे. पण ड्रायव्हर मला विचारायला लागले, बाबा बैल धावले का ड्रायव्हर? बोलले हे तुम्ही ठरवा, हे तुम्ही ठरवायचं. तीच गाडी, तीच जोडी, तेच बैल. परत 3च दिवस झाले. बरोबर. आणि मी एक असा गाडीवाला आहे की 3 दिवसात 3 नंबर मारले. अच्छा. 14 सारळ, हा. 17 नवगाव हा. आणि 21 रेवदंडा. एकच एकाच टाइमाला, एकच गाडी की वेगवेगळी? एकच गाडी, एकच बैल, एकच ड्रायव्हर, तेच सगळा तोच. अरे बापरे. बरोबर. अभिमान. आणि तेव्हा काकलघरवाले फॉर्मला होते. काकलघरवाले फॉर्मला होते. अच्छा. तेव्हा भरत बेलोशेचा जोड आणि नरस तेलेकराचा जोड, हे 2 जोड फेमस होते. बरोबर. या जोडांच्या मागे कधी कोणी 3रा नंबरची आशाच केलेली नाही. पहिला तर सोडा 3रा नंबर, पण अंतरात असायचा 3रा नंबर पण. म्हणजे त्या बैलांची कॅपॅसिटी तेवढी होती. कॅपॅसिटी तेवढी होती. म्हणजे त्या बैलाने एवढे कॅपॅसिटीचे मला आत्ता भेटले. अच्छा. ते त्या टायमाला 6 मिनिटात पळायचे, 6 मिनिटं 13 सेकंडमध्ये, तर सगळ्या तालुक्यात विनर होते. बरोबर. आणि हे आता माझे बैल आहेत, हे 5-15ला पळतात. अरे बापरे. अडी अडचण जर नाही आली तर परमेश्वर आपल्याला नंबर देईल. बरोबर. अडी अडचण आली तर ती दुर्गोष्ट आहे. बरोबर. त्याच्यानंतर थळबंदर बंद होता काही वर्ष. माझी गाडी चालू झाल्याने गाववाल्यांनी सांगितलं आपलं थळबंदर चालू करा, कारण काही वर्षापूर्वी तिथे शर्यती होत होत्या, मोठ्या शर्यती होत होत्या. तेव्हा एका मुलाने एक कोंबडा उलटून गेला, सकाळी संडासला गेला, तर कोंबडा होता, त्याला ओळंगून गेल्यानंतर तो तिथे पडून मेला. तर त्यांचा अंदाज असं की जादूटोणा झाला असेल, अरे बाप. तर त्याच्यामुळे ते शर्यती बंद झाल्या. हा. मग मी चालू केलं तर मला गावात विचारलं तर बोललो त्याच्या जादूटोणा परत झाला तर जिम्मेदार मी आहे, तुम्ही काय घाबरू नका. तर त्या थळचा पाडवा चालू झाला. अच्छा. अशा हेतूने मग बैलगाडी प्रवास माझा आलेला आहे. आणि माझ्या जीवनात हाकलणीचे बैल हे 44 आहे. 44 आणि एकही बैल माझ्याकडे असा निघाला नाही ज्यांनी फायनल मारली नाही. आता फायनलची गणती मी तुम्हाला करू शकलो असतो, बक्षीस खूप होतं, पण माझं कसं आहे, बक्षीस आलं की कुठल्या पण पोरांना देतो. पंखा तुळाने, कबाट तुळाने, मी घरात काही ठेवत नाही. तो फक्त IPLचा कप, कसला कप आहे तो, विस्पातचा कप माझ्याकडे आहे. आणि आता सालमल्ला ते 1-2-3 बक्षीस माझ्याकडे उरलेत, बाकी एकही बक्षीस नाही. म्हणजे माझं उद्या काय मेलो गेलो तर बाबाची निशाणी काय तर तेवढे कप उरलेलं आहे, बरोबर. बाकी काही, कारण मला ती लालच पण नाही. बरोबर. आणि साथीदार असतात त्यांना दिलं जाईल, त्यांना सुद्धा आनंद होतो. आनंद होता. आणि दुसरी गोष्ट माझी अशी आहे की मला बैलगाडी खालून कोण धावून हाकलत असेल तो राग येतो. मोटरसायकल लावून नंबर आणत असेल त्याचा मला राग आहे. चुकीचं आहे. मी माझी गाडी असून झेंड्यावर कधी मोटरसायकल घेऊन गेलो नाही. मी पायथ्यावर उभा राहतो, येईल ते दिसेल. बरोबर. म्हणजे थोडक्यात बोलायचं काय, ते मोटरसायकली लावून गाडी आणणं, धावून गाडी आणणं हे मर्दाचं काम नाही. बरोबर. याचा अर्थ आपल्या बैलांवर दम नाही, विश्वास नाही. विश्वास नाही. तुम्हाला कसं आपली गाडी गेले म्हणजे येणार, जर काही अडथळा नाही आला तर येणार म्हणजे येणार, एवढा विश्वास गाडीवानाचा पाहिजे. आणि तो तुमचा विश्वास मला असं वाटतंय जो तुमचा एवढा काल बैलगाडी क्षेत्रात गेला, या अनुभवामुळे हा तुमचा विश्वास आज तुमच्याकडे आहे. खरोखर खूप अनुभव आज तुमच्याकडे आहे. आणि त्याच अनुभवाच्या गोष्टी ज्या आम्ही कधी ऐकल्या पण नव्हत्या त्या आज आम्हाला ऐकायला भेटतात.
हे खरोखर भाग्य मानायला लागेल आम्हाला सुद्धा. आणि म्हणजे पूर्ण घराण्याचा तुम्हाला पाठिंबा आहे पूर्ण बैलगाडी घरा शर्यत, पूर्ण आता माझी तिसरी पिढी ॲग्रिक त्याच्यात सामील झाली. बैलगाडी शर्यत. बैलगाडी शर्यतीत मी आणि माझा पोरगा 2, हा माझा नातू 3ऱ्या पिढीत उतरला आता. अच्छा. आत्ताची मेहनत त्याची सगळ्याची आहे. आत्ताची मेहनत जी आहे, बैल धुणं, चोळणं, पळवणं, बैलाला टायमिंग लावणं, ही सगळी मेहनत माझ्या नातवाच्या शाहरुखची. शाहरुख, माझा आलम आणि शप्पो, हे बघा, हे मेहनतीची पोरं आहेत. काय हा पोरगा बैलाच्या शिंगापासून पुढच्या पायापर्यंत धुतोय. हो काय. हा शप्पो. हा. तो माझा फिरोजचा मुलगा, तो आलम. अच्छा. हा बद्रू, माझा मोठा नातू. म्हणजे पूर्ण घराणं पूर्ण बैलगाडी शर्यतीमध्ये आमची गाडी नसेल हम्म. तर आम्ही शर्यती पण बघायला जात नाही. अच्छा. जवळ असली नाही आमची गाडी नाही, तर कोणी जात नाही. बरोबर. फक्त आम्हाला गाडी, आमच्या गाडीचा आनंद की आमची गाडी आम्हाला पळताना दिसावी, हा. हाच आनंद आहे. आणि अभिमान पण आम्हाला वाटतं. जेव्हा तुम्ही त्या काळात तुम्ही शर्यती हाकला जात तेव्हा तुम्हाला साधारण खाण्याचा म्हणजे एका महिन्याचा खर्च किती यायचा तरी साधारण जुन्या काळात? तेव्हा आणि आता- 8 किलो ना, तेव्हा 50 रुपये जाम व्हायचे. अच्छा. महिन्याला फुल व्हायचे. नाही, महिन्याला नाही, एक आठवड्याला. आठवड्याला. कारण 8 किलो भरडा, हा. 8 किलो भरडा होता. तर दोघांना सकाळी 2.5 किलो, संध्याकाळी 2.5 किलो, 5 किलो भरडा लागायचा. अच्छा. एक 2 अंडी हा. आणि एक 8 आण्याचं गोड तेल. तेव्हा 8 आण्याचं गोड तेल, 4 आण्याचा मसाला, 2 पैशाची बुक्की मिळत होती त्या राज्यात. आणि तो भरडा एवढ्या मातीचा असायचा की आमच्या बायका 2-2, 3-3 पाण्यात धुवाच्या. हा. आणि ते बैलाला आम्ही नसताना आमच्या मिसेस टाकायच्या. हो काय. घरच्यांचा सपोर्ट पाहिजे घरच्यांचा बैलगाडी क्षेत्रात. बरोबर आहे. घरचे माझे बिलकुल नाराज नव्हते आणि आजही नाही. आज तर उलट डबल हाऊस आहे. आणि प्रत्येक टायमाला आमचा नंबर आला का आम्ही, आमची मित्रमंडळी, आमची नाती होती, ते आम्ही सगळे मिळून इथे पार्टी बनवणार. पण पार्टी ती बिन पिण्याची. हा. 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 ते खरं आहे. खा, जीवाला खा, पिऊन आनंद व्यक्त करू नका. आणि जो मालक पाजत असेल त्याच्या गाडीजवळ मुलाला जाऊन देऊ नका, कारण तो पोरांना आपल्या बेवडा बनवतोय. बरोबर, खरी गोष्ट आहे. समजलेत काय? एखाद्या संतांची जर तुमची मुलाखत झाली आणि त्या संतांचा तुम्हाला वेळ लागला आणि त्या संतांच्या नादात तुम्ही पण गांजा वाढायला लागले, तर तो संत कसला? तो संत नाही, तो मुलं फुकट घालवणारा. बरोबर बरोबर. मला जात नाही. हा. हे पाहिजे. मी सर्व धर्म समान माणूस आहे. बरोबर. आणि मी मराठीत शिकलेला माणूस आहे. मराठीत फक्त जात असावी म्हणून मॉमेटन आहे मी. बरोबर. समजलं काय? जातपात काय नाही, स्त्री पुरुष हा, हे दोनच जाती. बरोबर. दोनच जाती. आता शिवाजी महाराज होते, बरोबर. हे जातीयवादी नव्हते, बरोबर. तत्ववादी होते. गोष्ट खरी. म्हणून मी त्यांना मानतोय. कारण कल्याणच्या सुभेदाराला जेव्हा नजराणा घेऊन कल्याणच्या सुभेदाराने पाठवलं शिवाजी महाराजांजवळ, तेव्हा शिवाजी महाराज उद्गारले की अशीच असती आमची आई, आम्ही शिल्लक राहिलो असतो. तोच आमचा अफजल खान असता. आमचा अफजल खान असता तर बोलला असता एक रात्र माझ्याकडे येईल, प्रॉपर्टी तुला घे. पण शिवाजी महाराजांनी नीती नाही बदलली. समजले का? तर मी शिवाजी महाराजांना मानणारा माणूस आहे. आणि मी मराठी देशातला, हिंदुस्थानचा मला अभिमान आहे. पाकिस्तान आम्हाला जेवण ना घाली. बरोबर. आम्ही जेवतो हिंदुस्थानचा. उद्या हिंदुस्थानने आव्हान केलं की प्रत्येक घराचा एक मुलगा पाहिजे, तर सगळ्यात प्रथम मी माझा मुलगा देईन पाकिस्तानला मारासाठी. कारण मला माझ्या देशाचा अभिमान, माझा देश मला प्रिय आहे. त्यांना बोललो, त्या मुलांना सांगताना आला. पण त्या शाखा कशासाठी? गोरगरिबाची मुलगी संकटात सापडत असेल त्याला सोडवायची. गावापर्यंत गाडी भाडा जायला नसेल त्याला गाडी भाडा द्यायचा त्या शाखेतून. आताची शाखा हप्त्याची आहे. तर याच्यातून मी सर्व धर्म समान मानणारा माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. शिवाजी महाराजांचा एक सैन्य मुसलमान होता, त्याच्यासाठी पण काही मशीद बनवली नमाज पडासाठी. जसं हिंदूला मंदिर बनवलं तसं मुसलमानाला मशीद बनवली. ते जातीयवादी नव्हते, तत्ववादी होते. आणि पण 44 बैल आहे सगळं. आता सगळ्यात जास्त तालुक्याचे शर्यती बघायला गेलेत तर सगळ्यात जास्त 50 वर्षाच्या कारकिर्दीत 26 फायनली माझ्या अलिबागच्या आहेत. अलिबाग बंदर म्हणजे हे तालुक्याचं बंदर. तालुक्याचं म्हणजे मानाचं बंदर. पूर्वी 3च बंदर होती, अलिबाग, नवगाव आणि थळ. बाकी 4था बंदर लागला तर.
बाबा अलिबाग हे एक मानाचं बंदर होतं, तेव्हा काळात किती बंदर व्हायची शर्यतीची? 3 बंदर, कोणती कोणती? अलिबाग, नवगाव आणि थळ. अलिबाग, नवगाव आणि थळ थळ तीनच बंदर व्हायचे. तीन बंदर फार जुनी. अच्छा. एवढी जुनी बंदर कुठे नाही. फक्त अलिबागला कमी गाड्या असायच्या. गाड्या जास्त जरी असल्या आणि कमी मकानात ठोकर होत असली तरी गाडीवाला अलिबाग बंदराची तयारी करणारच. बरोबर, कारण मानाचं बंदर शॉर्ट बंदर. हां. आणि सगळ्यात मोठं नवगाव. अच्छा. मकानात मैदानात सर्वात मोठं बंदर नवगाव. नवगाव. आणि त्या टायमाला काय होतं, आमच्या काळात आम्ही गाडीवाल्यांचं उद्या गाड्या लागल्यात, 19 तारीख लागली तर 18 तारखेला रात्री त्या पंचांकडे जाणार वशिल्यासाठी की माझी गाडी फायनलला नको टाकू. हां. घेण्यासारखा विषय आहे. माझी गाडी फायनलला नको टाकू. एवढे लोक फायनलला घाबरत होते. आज पहिल्या गटवाला पण आदल्या दिवशी जातं माझी फायनलला टाका. त्याचं कारण काय, बैल 5 लाखाचा होईल. बरोबर. आणि हा एवढा छंद चांगला आहे, याच्यामुळं दुकानदाराला पण कमाई मिळतोय, बैल विकणाऱ्याला पण कमाई मिळतोय, दूध विकणाऱ्याला पण कमाई मिळतोय, टेम्पो गाडीला पण कमाई मिळतोय. सगळ्यांना आनंद तर भेटतोयच, पण कमाई पण भेटतोय. बरोबर. नुकसान एकाचं होतंय, पण त्या एकाच्या नुकसानावर 10 जणांची कमाई होते. बरोबर. नुकसान हाकलणाराचा होतोय, पण त्यात त्याला तेलवाला किराणीवाल्याचा फायदा होतोय, एका आणलीवाल्याचा फायदा माणसामुळे आज 4-5 जणांचे घर चालतात. बरोबर. तर या बैलगाडीच्या खेळामुळे नाती वाढली, बरोबर. दोस्ती वाढली, आज अनोळखी माणसं एकमेकांना एकमेकाला ओळखायला लागली, तुमच्या कार्यात मजा यायला लागली, लग्नात परकी माणसं यायला लागली, त्याचा अभिमान वाटायला लागला, मैतात सुखा दुःखात माणसं भरून घर भरून बसायला यायला लागली, ते आनंद वाटतं. त्याच्याने तो फायदा एक झाला. ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहात, तर एवढ्या वर्ष तुम्ही बैलगाडी हाकलता, तर तुम्हाला एक असं म्हणजे आठवणीतलं बंदर कोणतं, आठवणीतलं बैलगाडी शर्यतीचं बंदर कोणतं जे तुम्ही कधी आयुष्यात विसरूच शकत नाही असं? नवगाव. अच्छा. नवगाव. का तर ते का स्पेशल का असं तुमच्यासाठी? स्पेशल का म्हणजे माझं बैलगाडीचं जन्मच तिथून झालं, त्याच बंदरातून. हो का? हां, सुरुवातच तिथून झाली माझी गाडीची. त्याच्यामुळं तो नवगाव बंदर आवडतं. आणि दुसरं, आधीमधीत अडचणी नाही, खडक नाही, एकदम प्लेन बंदर. आणि आपण ठेवू तेवढं मकान तिथे मिळते 3पर्यंत. काही गोष्टी काय असं असते काय, काही बैल मकानाला पळतात आणि शॉर्ट मकानाला कमी पडतात, छटक्याच्याच ऐकतेच जातात. तर त्याच्यामुळं आम्हाला नेहमी आम्ही बैल दमाला पळवण्याचा आमचा प्रयत्न जास्त असतो, कारण पळण्यापेक्षा पवानी डबल असते आमची. हुडीच्या मागं पळवतो आम्ही, त्याच्यामुळं ते दमाला वाढलेलं, स्टॅमिना वाढलेला असतं, त्याच्यामुळं 9-9 मिनिटं पळतात. आणि आम्हाला पाहिजे 9 मिनिटं पळून नंबर येणारा, त्याच्यामुळे ती आमची मेहनत वाढते आणि तो आम्हाला आवडता बंदर झाला. आणि लगत आमच्या घरापासून बाजूला शेजारी आमच्या, त्याच्यामुळं आम्हाला शिक्षण, संध्याकाळी गेलो तरी आता घोडा जोडून गेले बघा, बरोबर. बंदर जवळ आहे म्हणून गेले. गोष्ट खरी आहे. म्हणजे म्हणून हा आवडता बंदर आमचा. आता जे बैल बालकता, आता ह्या बैलांची नावं सांगा जरा, ओळख करून द्या आम्हाला. हा, हे बैलांची नावं, हा गजा, गजा, हा मच्छा, मच्छा, हा छब्या. गजा, मच्छा आणि छब्या. अच्छा. अतिशय सुंदर बाबांची जोडी. तर ही सुद्धा जोडी येत्या बंदरात तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. तर बाबांनी हा अनुभव सांगितला. तर तुम्ही बैल बालकताना तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, कोणत्या समस्या येतात? तर पहिलं प्रथम तर त्यांची मेहनत करणं आपल्या मुलापेक्षा जास्त. दुसरी गोष्ट त्यांची तैन्यत, खाणं पिणं बघणं 2 टाईम, 5-6 वेळेला पाणी दाखवणं त्यांना, त्याचे धुणं चोळणं, धुताना जबाबदारी आहे. उडी मारली पडला तर आपल्याला त्याच्यावर लक्ष असावं. मूळ धुत असलं तर आम्ही जवळ बसू, धुवायला आम्हाला लागत ना, मुलं देत नाही, पण त्यांच्यावर निगराणी. किंवा ते बैल त्यांना चुकून मारू पण शकतील, कारण हा बैल फार छब्या आहे, हा मार्क आहे. ॲग्रेसिव्ह असतात असतं तर, आणि तेवढं पाहिजेच ते. तर या गोष्टीला आम्हाला त्यांच्या सामोरे जावं लागतं. त्यांचं आजारपण वगैरे हे सगळं वेळेत बघितलं पाहिजे. का बैलांनी खाणं सोडलं आज, त्याचा तपास केला पाहिजे. चला ठीक आहे, आज सोडलं, त्याची जीभ बघितली, काटे आलेत काय, शीर आली काय, त्याचा अभ्यास केलेला आहे माझ्या मुलांनी. तो ताबडतोब काटे शीर आली असले तर सुईने फोडतं, दुसऱ्या मिनिटात बैल खाणं खायला सुरुवात करतं. इथे कुठल्याही बैलाला आजार झाला तरी त्याला नेतात. तो अनुभवला आहे चांगला.
तर मी मुलाप्रमाणे त्यांना मुलाप्रमाणे मुलापेक्षा अधिक बरोबर ही मेहनत पाहिजे बैलांची. तर ते जेवढं बैलांना आपण मेहनत करू तेवढं बैल आपल्याला साथ देणार आणि तेवढं म्हणजे आता बंदरात आम्ही उभे राहिलो ना आणि गाडीची झडप लागली तर जनावराला एवढी आमची दया आहे की आम्ही बोलो गजा तर तेवढा ताणतो तो. एवढी आम्हाला त्याच्यावरती हमपणा आहे बैलावरती आणि तो ऐकतोय आणि मालकाचा ऐकतोय. तो बैल नव्हे माणूसच आहे. कारण इज्जत आहे शेवटी. कधी कधी हाकलताना माझा पण पोरगा बोलतो त्यांना गजा इज्जत का सवाल आहे. मग तेवढे त्याला वाढलेले दिसतात आवाज दिल्यावर. त्याला सुद्धा जाणीव आहे. जाणीव आहे. मालक ओरडतो आणि मालकाची इज्जत आहे. आपली नवीन पिढी आता बैलगाडी शर्यतीमध्ये उतरते म्हणजे नवीन बैल घेतात, नवीन जोड्या करतात. तर त्या नवीन उतरणारी पिढीला तुम्ही काय सांगाल? नवीन उतरणाऱ्या पिढीनं एवढंच मी सांगू इच्छितो की कोणीही गाडी करा, कोणीही मोज मजा करा, पण मजा म्हणून करा, भानगड म्हणून करू नका. आणि दुसरी गोष्ट त्यांना बगर मेडिशननी पळवा. तिसरी गोष्ट तुम्ही गाडी हाकलता तेव्हा कोणच्या आडवा जाऊ नका, कोणाला कट मारू नका, टर्नवर भूल देऊ नका, जेणेकरून तुमचंही नुकसान होईल, त्याचंही नुकसान होईल. आणि असे कट मारण्यानी आडवे जाणाऱ्यांनी कित्येकांचे बैल बंदरात मोडलेले आहे. बरोबर, ही चुकीची गोष्ट आहे. तर ते करू नका. हौस करा. अगदी आता वाढली 100%, त्याच्यापेक्षा 200% हौस वाढवून अजून करा, पण प्रामाणिकपणे करा. खेळाडू वृत्ती दाखवा. आणि भानगडीनी नंबर मिळत नाही आणि भानगडीनी गाडी नंबराला देत नाही. भानगड करणं आणि खुन्नस दाखवणं हा बैलगाडीचा खेळ नाही, क्षेत्रच नाही. हे आनंदाचं खेळ आहे. बरोबर, आनंदासाठी. आणि कित्येक वर्षापासून शेतकऱ्याचा हा चालू असलेली रूढी परंपरा हा बैलगाडी क्षेत्र. कारण नंदी महाराज हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे. बरोबर. तर तोच आनंद जपण्यासाठी शेतकऱ्याने बैलगाडी शर्यत हा थोडा विरंगुळा म्हणून चालू केला. तर तोच आज आपली भावी पिढी सुद्धा जपते. परंतु त्यात भेदभाव करणं आणि भानगडी करणं हे चुकीचं आहे. कारण नंदी राजाला इजा होईल असं काही करू नये. काही करू नका. बरोबर. तो दुसऱ्या टायमाला तुम्ही नाराज झालेलं त्याला कळतं. तो मुक्का जाणार पण त्याला कळतं माझा मालक नाराज आहे. दुसऱ्या टायमाला प्रयत्न करा, दुसऱ्या टायमाला तो नंबर देईल. त्याची मेहनत वाढवा, खाणं वाढवा, त्याची तालीम वाढवा, पण अनाठाई त्याला मारू नका. बरोबर, खरी गोष्ट आहे. ही नव्या पिढीला बोलणं आहे. आणि भानगडी करू नका. भानगडी करायचं असले तर व्यायाम करा आणि कुस्ती शिका, पण बंदरात भानगडी करू नका. तर बाबांनी आपल्याला आज एवढा त्यांचा किमती वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खरोखर पुन्हा एकदा बाबांचा आभार मानतो. तर आपली मुलाखत आज इथेच संपून बाबांचे खरोखर धन्यवाद. बाबा, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या पाठीचे आहोत. आमच्या लायकीचं काय असलं तर कधी आम्हाला सांगा, आम्ही उभे आहोत. बरोबर. आमचा हा प्रयत्न आहे की आपल्या ज्या अलिबाग तालुक्यात जी माणसं आहेत म्हणजे जे बैलगाडी शर्यतीचा खेळ आहे तो अलिबाग तालुक्यापुरता मर्यादित न राहता महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रयत्न आहेत. कारण बघतो की तिकडल्याच गाड्या दिसतात पूर्ण. तर आपल्याकडल्या गाड्यांना प्रसिद्धी देणं म्हणजे आम्ही काही एवढे मोठे नाही, परंतु हा आमचा एक प्रयत्न आहे की आपल्याकडल्या जुन्या जाणकार लोकांचा अनुभव हा अख्ख्या महाराष्ट्रभर जाणं गरजेचं आहे. तर यासाठीच हा आमचा एक छोटीशी तुमची मुलाखत घेतली आणि त्यातून जे आमचे प्रेक्षक बघतात त्यांना सुद्धा खरोखर फायदा होईल. तर हाच आमचा यामागचा उद्देश आहे. तर धन्यवाद. आपण मुलाखत इथेच संपवूया. तर आज आपल्यासमोर उपस्थित आहेत ते म्हणजे आपल्या जे गाडीवर बसतात, जे गाडीचे जॅकी आहेत, अतिशय उत्कृष्ट अलिबाग तालुक्यातील नव्हे तर आज 4 तालुक्यात एक उत्तम उदाहरण म्हणजे गाडी हाकलण्यामागचं. तर दादा आपल्या समोर आहेत. सगळ्यात छोट्या वयात पण छोटे. अच्छा. तर दादा तुमचं पहिल्यांदा आपल्याला पब्लिकला नाव सांगा. बदरुद्दीन इक्बाल. अच्छा. तर तुम्ही या बैलगाडीवर केव्हापासून बसता बैलगाडी शर्यती? नाही करू आता 25-26 वर्ष. अच्छा. तुम्ही वयाच्या किती वर्षापासून? वयाच्या 13व्या वर्षापासून. अच्छा, वयाच्या 13व्या वर्षापासून मित्रांनो ते बैलगाडी बैलगाडी हाकलतात. आणि बैलगाडी हाकलणं हे एवढं सोपं काय नाही, कारण 2 व्हीलर कोणीही चालवतो, 4 व्हीलर कोणीही चालवतो, परंतु बैलगाडीचं हाकलणं हे अतिशय जोखमीचं काम असतं आणि त्यासाठी जॅकेटसुद्धा त्याच पद्धतीचा लागतो. तर दादा अतिशय उत्तम उदाहरण आहे. अनेक बंदरात मी पाहतो की दादा खरोखर सुंदर गाडी हाकलतो. तर दादा तुझा अनुभव सांग. बैलगाडी क्षेत्रात तू जेव्हा बैलगाडीवर बसतोस तेव्हा तुला म्हणजे काय डोक्यात चालू असतं, म्हणजे कशी फिरवायची गाडी, काय करायचं, कसं नियोजन असतं? कशी फिरवायची ते आपल्या डोक्याने फिरवावं लागतं. टर्न बिनवर
कुठं साईड मारायची काय करायचं ते आपल्या डोक्याला शांतपणे डोकं ठेवून अच्छा ते आपलं करावं लागतं. अच्छा तर दादा खरोखर उत्तम गाडी हाकलतो. तुम्हाला क्लिप भेटल्या तर टाकतोच. तर दादा तू खरोखर सुंदर गाडी हाकलतो आणि तू सुद्धा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार मानतो तुमचा. धन्यवाद आणि आपली मुलाखत आज इथेच संपली असं जाहीर करतो.